राहुल भाई येतोय स्वतः. कधी भेटायचं कुठं भेटायचं तुम्ही तर सांगा आता ना राहुल भाई येतोय स्वतः. भेटायचं कुठं भेटायचं तुम्ही तर सांगा आता ना राहुल भाई येतोय स्वतः. कधी भेटायचं कुठं भेटायचं तुम्ही तर सांगा आता ना राहुल भाई येतोय स्वतः. राहुल भाईला ओळखती गाव गाव मथुरनं त्याचं केलं या नाव. ना कुणाचं समोर लागे टिकावं मधुर असा हा एकमेव. शर्यती बाजी नाच नाही त्याचा हुआय सबको पत्ता. शर्यती माझी नाच नाही त्याचा हुआय सबको पता. Afraid of the dark? Are you scared? I can see you from behind. You can hear me in your mind. Run so fast as you can go. Time will catch you before you know. Are you afraid of the dark? Are you scared? I am you. I'm coming closer. I will catch you. The time it goes. आपल्या या ठिकाणी सरचं स्वागत. Are you afraid of the dark? Are you scared? I am you. जागा सगळ्या मागे आता पुढे अजिबात करू नका. 10 तासाने या ठिकाणी 10 गाड्या पळणार आहेत. त्यामुळे आपलं या ठिकाणी लक्ष असणं गरजेचं आहे. प्रेक्षक वर्ग या सगळे मागे या. 10 तासात 10 गाड्या पळणार आहेत. या जरा सगळे माग तुम्ही पहिल्या तिला फक्त 1 नंबर तास 1 नंबर आहे.
तो भाई स्वागत आहे तुमचा सेमी आणि फायनलच्या ब्लॉगमध्ये. सोनू सर भोपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त फायनल आणि सेमीचा तुम्हाला थरारा बघायला भेटेल. आणि पहिला सेमी मांडलेला आहे. पहिल्या सेमीत मला माहीत नाही कोण कुठं काय कसं काय. आणि आता जस्ट तोंड धुतला भाई. तोंड धुवायला पण टाईम नाही. जाम घाई झालं आणि आता मस्त तोंड वगैरे धुतला. आणि सेमी आणि फायनल थरारा एक नंबर ब्लॉग बघा बनल 100% भाई. लास्टपर्यंत वॉच करा ब्लॉग. एक नंबर ब्लॉग. आलो बॅरिगेटच्या मध्ये घुसलो आता या गॅपमधून. आता पहिला सेमी मांडलेला आहे. काय माहिती आहे पहिल्या सेमीमध्ये कोण आहे ना कोण नाही. ज्या सीमित या ठिकाणी 10 गाड्या पळतात आणि 10 गाड्यात लढा चालू आहे. कोण होतोय फायनलला पात्र. सुंदर अशी लढा चालू आहे. अलीकडे मान्या बाहेर योग्य आहे आणि त्याला इकडे लढत देतोय. हो पब्लिक हो लढत झाली. अलीकडे गोविंदा पळतोय. त्याला इकडे सुंदर अशी लढत देतोय. 3 गाड्यात लढत झाले. सेमी 3 2 सेमी सुटल्या आणि आता दुसऱ्या तासामध्ये मथुर आहे. तर भाई मथुरचा पळ बघण्यासाठी पब्लिकने आलं. पब्लिकने बघायला. तर भाई ब्लॉगला चालू नाही केला तर ब्लॉगला चालू करू. जय श्रीराम मित्रांनो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी गौरी पाटाचा. माझं नाव तन्मय महाराष्ट्र मराठी जागरी कोली गुरा माते की जय. तर भाई कसा आपला इंट्रो कसा आहे आपलं ते सांगा. तर जरा टाइम आता मथुर सोडायला भाई पावर ब्लॉग 100% पावर. मथुरची गाडी काटाकीर लढत झाली. हो बघा. कुठला भाई मुरबाड तो तुम्ही आता नक्कीच मुरबाड कर्जत मथुरची गाडी लागली. सगळ्यांनाच आनंद होता.
लगेच निघू, जास्त थांबायचं नाही लगेच, कारण की अजून सेमी बाकी आहेत. सेमी बघायला जाऊ आपण. गाडी एक नंबर पळली सोबत सिक्कुडान आणि सिकंदर भाई. मला त्याचा पलच ना जाम आवडतो भाई, जाम भारी पळली. घोड्यागत पल आहे, घोडा आहे तो घोडा भाई. मथुरच्या गर्दीन राहणं का खायची बात ना भाई. जो राहतो ना त्या गर्दीन त्याला समजतं भाई. श्वास घ्यायला त्रास होतो, श्वास घ्यायला, ते बी एवढ्या उन्हाचे. आता मस्त सेमी बघू. 3 सेमी झाल्या त्या, आता 4था किंवा 5वा चालू आहे. 5 सेमी चालू आहे, 5वा सेमी बघू आपण. हे बघा चाललं घरी आता बघता येतं. आता बघता का कुठलं इथला आपला कल्याण टिटवाला. टिटवाला का कुठली बैला आणलं का? नक्कीच नक्कीच. चला हे बघा कशी हो. थँक्यू बाई, थँक्यू. कुठला बाई? हां नक्कीच. नाव काय? नक्कीच. तर या अशी भेटली ना त्यांना मात्र 11 बोलता फॅन आहे. फॅन बी नका बोलू भाई, भाऊसाच एक टाईप ना. फॅन आहे बोलताना बोलतो. ब्लॉगचं नाव काय? रेंजर. तर जाम दे, 5वा सेमी सुटता आणि अशी बोलकीची भेटली ना भाई, जाम मजा येतात, बरा वाटतं. पालक दाखवतात मोठी छोटी सगळी. आणि पुन्हा एकदा बरीच जण भेटतात, पण सगळ्यांना घेऊ नाही शकत. सुटला सोनू शेठ भोपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं राजाचे 77 केसरी मैदानातला सेमी फायनल 5 पोहतोय आणि 5चा रणा संग्राम केलाय. त्याचा ध्रुवा उडा लागला, ध्रुव्यात लपलाय तो. फायनलचा तिकडं रायबा तारा आणि अलीकडे प्रसाद पराठीचा सुंदर किंवा डोंगर पेडगावची आणि पुसेगावची डोंगर छोटूशी. सोडा गाड्या सोडा. सुटला सेमी या मैदानातला 4 सुटला. 4 मध्ये 1 बाद झाला. त्यानं अनेक जणांचं पलीकडे नुकसान केलं आणि इकडे दुसराही बाद झाला. अलीकडे सुंदर अशी लढा चालू. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय? सुंदर गाडी पळते मान्याबाई आणि भाऊराजची गाडी. अतिशय सुंदर भाई. चौथ्या सेमीन लागली वाटतं. चौथ्या सेमीन का? चौथ्या सेमीन 7वा. सुटला बऱ्याच विश्रांतीनंतर या मैदानातला सेमी फायनल 6 सुटला आणि 6चा रणसंग्राम चालवला. कोण होतं या ठिकाणी फायनलला? कोण होतं क्वार्टर फायनलला? कोण होते क्वार्टर फायनलला आणि कोण होते मेगा फायनलला? सुंदर अशी लढत. परंतु मधल्या रणाला बाजी मारली बाजी मारली का? रैना शिंग अडकलं. तोंडावर बघता शकते. आणि 8 का 9 नंबर तासान हरणे आहे दोरलीचा आणि चित्रकलेचा लक्ष. बरोबर ना? बघा आता हरणे आणि लक्षाची गाडी बघू. लक्षाचा
चित्पारचा बरेचसे कंटे आपण या ठिकाणी यांचं आपलं कोणतं मान बघतोय आठ नाही तर 9 नंबर पब्लिक हरण्याला हरण्याला पब्लिक लागतं पब्लिक सातवा सेमी त्याच्यानंतर 7, 8, 9, 10 त्याच्यानंतर फायनल त्याच्यानंतर घरी जायचं आहे 100% घरी जायचं आहे भाई पोरं ही फायरिंग घेतले पिशव्यांची तिकडे पण जरा हालचाल करायला लागेल बघू 8 वाजता फायरिंग आहे 8:30 वाजेपर्यंत पोहोचलो तरी बस भेटेल फायरिंग मागच्या वेळेचा फायरिंगचा ब्लॉग बघला नसेल तर नक्कीच बघा जाऊन तन्मय म्हात्रे ब्लॉग्स या चॅनलवर आहे हे नक्की जाऊन बघा झालती गावातल्या गावातच झालती मस्त झालती तन्मय म्हात्रे ब्लॉग्स या चॅनलला पण जाऊन सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा सुटला सेमी या मैदानातला बराच विश्रांतीनंतर 7 सुटला सुंदर अशी लढत देतोय सुंदर अशी अलीकडे मुन्नाथ पलीकडे हरणे आणि मधी शिवाय नवनाथ पवार सोमवारी एकुरा 4ला कुमार गोळू राहुल शेळपाडे वडपे भिवंडी जो बैल चांगला दिसतो मला धावताना मी सगळ्यांना घेऊ नाही शकत भाई जो दिसतं त्यालाच घेऊ शकता तर भाई मला समजला का हरण्याची गाडी पब्लिक नाही तर भाई हरण्याला चेक करत होतो तर बग्गीला लागला आणि आता या साईडला बघू शकता नाद कुठली भाषा आता सुटल्या गाड्या सुटल्या सांगून ऐकत नाही तुम्ही सुटला सेमी फायनल 8 सुटला या मैदानातला आणि कोण असं या ठिकाणी फायनलला पोहोचलं सुंदर अशी लढत चालू आहे कोण बाजी मारतो आणि बाजी मारली कुणी आणि बाजी मारली कुणी होतं काय आणि झालं काय या ठिकाणी क्वार्टर फायनलला पात्र आणि तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी आयगावची सोनू सेठ भोपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं गाडी बघ केसरीचा मैदान आणि या मैदानातला सेमी 9 पळतोय आणि 9 मध्ये घरात राजा 777 केसरीचं मैदान आणि या मैदानातला सेमी 9 पळतोय आणि 9 मध्ये घरात चालू आहे कोण होते फायनलला कोण होते क्वार्टरला आणि कोण होते निकाला बऱ्याच दिवसानं नावाला यश आले का 2 महिने मालक थांबला पुन्हा कामावर तर 700 गेलो म्हणजे 2000ला पाठवा सेमी आहे आणि या लास्ट सेमी मध्ये बावरा आहे मेहरबान 7व्या सेमी तिथंच थांबलं जरा नाही सगळे तोंडावर थांबले रिक्स जाम रिक्स चतुर्थीने लक्ष ठेवायला लागतं ना पलाचा म्हणून पलाचा नाही गाडी बघायची गाडी तेव्हा पाऊल टाकायचा एक सेकंदाचा हे असतं 1 सेकंदा निर्णय घ्यायला लागतं नाही तर मग 12च्या भावात सलीमबाई सोड जोड्या सोड लवकर सेमी या मैदानातला डोळ्याचं पारणं फिटणारा 10 सुटला मेहरबान पळतोय उजव्या दिशेला पळतोय. बाजी मारणार
बाजी मारली येवन जोडीनं. काठाकी लढत झाली. जवा जवा एका झोट्यात तवा तवा गुलाल फिक्स. हो भाई, भाऊच भेटला आपला. तर भाई कुठला? कर्जत मुद्रा जुने शरत्कार. नक्कीच नक्कीच. बैलांची नावं काय? सोन्या मथुर. आणि तुझं नाव काय? माझा ओम समीर चव्हाण. मी बी पाणी बी मी दमल्या. मी इकडे माहिती अंदाज झाले. मला बोलता सगळ्या व्हिडिओ बघता, सगळे A to Z व्हिडिओ बघता. माझा भाऊस पण बघता. मी ब्लॉग बनवून स्वतः माझा व्हिडिओ नाही बघत तरी तुझा व्हिडिओ बघता. तर भाईचा फुल सपोर्ट आहे आपल्याला, आपल्या चॅनलला. थँक्यू भाई. तू भाई मी जाम दमल्या. धावत धावत गेलो. का जिथं पाणी पित बसल्या ना भाईने इथले आवाज दिले. ओके ओके नक्कीच नाही. बैला आणलं ग नक्कीच नक्कीच. पडली का? अर्जित होत असतं काही नाही.
तर भाई फायनल कॅन्सल केले पगा घालोच झाला होण्याचं नसतं तर फायनल झाली तरी आखी बाईला सोडली आणि आता बाईला आखी वरती आली हे बघा कॅन्सल जायला तर ना आवरी मेहनत करून का फायदा नाही हट. बैलाने पण बैला मेहनत केली नाही हो भाई कुठला भाई तू बदलापूर मानकिवली मग तेच बैला घेऊन आले का तो बैला घेऊन मथुर आला दिसणार नाही बाबा इथल्याच निघता निघता 9 वाजतील मला तरी वाटतं जायला जाम ट्रॅफिक आहे जाम गाड्या तर आपली गाडी काढू फटाफट फायनल पण नाही झाली जायला